लाडक्या बहिणीनो जय शिवराय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात चांगली योजना आहे, परंतु तब्बल 25,000 महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेमध्ये जिल्ह्यातील 6,98,000 लाभार्थ्यांमध्ये ही नावे आहेत। आता प्रश्न आहे तो असा की महिलांकडून आधी मिळालेले पैसे सरकार परत घेणार का? व्हिडिओचं थंबनेल सुद्धा तुम्ही पाहिला असेल, तर याच संदर्भात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, नेमकी काय आहे अपडेट हे पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी भेटत राहतात। तर आता नेमकी काय आहे अपडेट हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर यामध्ये पहिला मुद्दा हा आहे की लाडक्या बहीण योजनेतील पडताळणीचा घेतलेला धक्कादायक निष्कर्ष आहे। महिला व बालविकास विभागाने पात्र अर्जाची पडताळणी करण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली आहे। यात काही महिला एकाच वेळी अनेक सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचं, तर काही कुटुंबात 2 पेक्षा जास्त लाभार्थी लाभ घेत असल्याचं आढळलं। तर आर्थिक उत्पन्न जास्त असणं, मालमत्तेची मालकी, 4 चाकी वाहन असणं, नोकरीत असणं अपुरं किंवा खोटे दस्तऐवज देणं या कारणावर अनेक महिला या अपात्र ठरल्या गेल्या आहेत। तर 4 चाकी वाहन असलेल्यांना थांबवलेला लाभ प्रादेशिक परिवहन विभागाच्या तपासणीत 5,942 महिलांकडे 4 चाकी वाहन असल्याचं समोर आलंय। तर आता याच्या नियमानुसार अशा लाभार्थ्यांना योजना थांबवण्यात आली। विशेष म्हणजे 244 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेत लाभ हा नाकारला। अर्ज व पात्रतेची आकडेवारी अमरावती जिल्ह्यात एकूण 7,20,603 महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते। त्यापैकी 6,98,536 महिला या पात्र ठरल्या आहेत। मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर अर्जाची पुनर्पडताळणी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 25,067 अर्ज हे नाकारण्यात आले आहेत। तर पैशांच्या परतफेडीवर संभ्रम, यामुळे सुरुवातीला मिळालेल्या हप्त्यांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झालाय। तर अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले नाहीत तर तो आर्थिक भार सर्वसामान्य नागरिकांवर पडेल असा तर्क व्यक्त केला जात आहे। तर वचनभंगामुळे नाराजी, सरकारनं निवडणुकी दरम्यान दर महिना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं होतं, परंतु अद्याप 1,500 रुपयापेक्षा अधिक रक्कम लाभार्थ्यांना मिळाली नाही। त्यामुळे महिलांमध्ये नाराजी आता वाढत आहेत। त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये जी मांडलेली माहिती आहे ही सरकारी आकडेवारी आणि वृत्तसंस्थांकडून मिळालेल्या तपशिलांच्या आधारित आहे। कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत सरकारी योजनेकडून याची पडताळणी करूनच तुम्ही याचा निर्णय घ्यायचा आहे। मग आता जो मेन मुद्दा होता तो म्हणजे ज्या महिलांना या अपात्र झाल्या आहेत किंवा ज्या महिला या पात्र आहेत आणि ज्या अपात्र ठरलेल्या महिला आहेत यांनी चुकीच्या पद्धतीने जर नोंदणी केली असेल तर त्यांनी जो घेतलेला लाभ आहे हा लाभ आता सरकार या महिलांकडून ही रक्कम वापस घेणार का? तर मित्रांनो, अद्याप अशी कुठल्याच प्रकारची माहिती नाही की सरकार या महिलांकडून ही रक्कम परत घेईल, परंतु आगामी जर लोकसंख्येचा जर विचार केला तर या महिलांकडून ही वसुली होऊ शकते अशी माहिती एका वृत्तवाहिनीकडून आपल्याला मिळालेली आहे। परंतु ज्या महिला ह्या पात्र आहेत परंतु त्यांचे अर्ज हे अपात्र करण्यात आलेत, तर त्या महिलांनी काय करायचं? ज्या महिला ह्या अपात्र आहेत त्यांनी संपूर्ण जे ओरिजिनल कागदपत्र आहेत या कागदपत्रांची पडताळणी करूनच आशा स्वयंसेविका असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा महिला बाल विकास ऑफिस असेल या कार्यालयामध्ये तुमचे संपूर्ण मूळ कागदपत्र हे सादर करायचे आहेत। आणि जो येणारा समोरचा हप्ता आहे हा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता हे दोन्ही एकत्रित हप्ते या महिलांच्या खात्यावर हे वर्ग केल्या जाणार आहे। तर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिलांनी बोगस लाभार्थ्यांनी नोंदणी केली असेल, बोगस कागदपत्र अपलोड केले असेल, या महिलांची आता मूळ छाननी होऊन त्यांच्याकडून ही रक्कम आता वसूल करण्यात येईल असा वृत्तवाहिनीच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला ही माहिती मिळाली आहे। तर या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण मांडली आहे ही माहिती इंटरनेटच्या सहाय्याने माहिती मिळाली आहे, त्या माहितीच्या आधारावर आपण हा व्हिडिओ बनवला आहे। तर महिलांनो, लाडक्या बहिणींनो, तुमचेही 1,500 रुपये थकलेत का? तुम्ही पात्र आहात परंतु अपात्रतेच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओज भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या।